नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण SRPF वरणगाव भरती 2026 करता अतिशय चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, कुठेही वेळ वाया न घालवता थेट प्रश्नांना सुरू करूया. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर करण्यात आला? तर मित्रांनो, कोणाला जाहीर करण्यात आला? तर याचे बरोबर उत्तर आहे श्रीनिवास कुलकर्णी. पुढील प्रश्न पाहूया. साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला जाहीर करण्यात आला? तर मित्रांनो, कोणाला जाहीर करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, भालचंद्र नेमाडे. पुढील प्रश्न पाहूया. ग्रॅमी पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? तर कोणाला मिळाला मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, दलाई लामा. पुढील प्रश्न पाहूया. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पुणे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चा विजेता कोण ठरला आहे? तर याचा विजेता मित्रांनो पर्याय बी, हर्षवर्धन सदगीर हा ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चा उपविजेता कोण ठरला आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चा उपविजेता हा महेंद्र गायकवाड ठरलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. ICC 2026 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज कोण ठरला? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, वैभव सूर्यवंशी मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ICC 2026 अंडर-19 विश्वचषक विजेता संघ कोणता आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, भारत. पुढील प्रश्न पाहूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेते कोण आहे? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी पटकावलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त 2026 मध्ये कोण आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, ज्ञानेश कुमार. पुढील प्रश्न पाहूया. आशियाई रायफल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न पाहूया. ICC T20 वर्ल्ड कप 2026 चे संस्करण कितवे होते? तर मित्रांनो, कितवे संस्करण होते? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 10वे. पुढील प्रश्न पाहूया. ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो, हा ICC T20 वर्ल्ड कप हा 2 देशात आयोजित करण्यात आला. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, भारत आणि श्रीलंका. पुढील प्रश्न पाहूया. प्रजासत्ताक दिन 2026 सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान कोणी पटकावला? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, तनुबान. तर मित्रांनो, प्रजासत्ताक दिन 2026 सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान तनुबान यांनी पटकावलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 हे दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 ची थीम काय होती? तर मित्रांनो, याची थीम सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे होती मित्रांनो. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. बॅडमिंटन विश्वचषक 2026 चे आयोजन कोठे होणार आहे? तर मित्रांनो, कोठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, भारत येथे आणि भारतातील नवी दिल्ली येथे होणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बांगला युवा साथी योजना 2026 कोणत्या राज्याने सुरू केली? तर मित्रांनो, बांगला युवा साथी योजना ही पश्चिम बंगाल या राज्याने सुरू केलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया.
कोणत्या भारतीयाने 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकला? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सिस्टर झेप. तर मित्रांनो, सिस्टर झेप या भारतीयाने 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 38वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अभय फिरोदिया. तर मित्रांनो, 38वा पुण्यभूषण पुरस्कार हा अभय फिरोदिया यांना जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न पाहूया. जगातील पहिले स्काय स्टेडियम कोठे उभारले जाणार आहे? तर मित्रांनो, हे सौदी अरेबिया येथे उभारले जाणार आहे. तर मित्रांनो, जगातील पहिले स्काय स्टेडियम हे सौदी अरेबिया या देशात उभारले जाणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी विष्णुदेव वर्मा यांचे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए विश्वास पाटील. तर मित्रांनो, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर मित्रांनो, कोठे होणार आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सातारा येथे. पुढील प्रश्न पाहूया. त्याआधी तुम्ही मित्रांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात सुरू झाला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी मुंबई कोस्टल रोड. तर मित्रांनो, भारताचा पहिला म्युझिकल रोड हा मुंबई या शहरात सुरू झाला आणि त्याचं नाव आहे मुंबई कोस्टल रोड. पुढील प्रश्न पाहूया. नाटोचा 32वा सदस्य देश कोणता ठरला आहे? तर मित्रांनो, नाटोचा 32वा सदस्य देश हा स्वीडन ठरलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. रोहित शर्मा यांना 2026 मध्ये कोणता पद्म पुरस्कार मिळाला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी पद्मश्री. तर मित्रांनो, रोहित शर्मा यांना 2026 मध्ये पद्मश्री हा पद्म पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न पाहूया. जगातील पहिली AICTE कोठे उभारली जाणार आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी बंगळुरू येथे. तर मित्रांनो, जगातील पहिली AICTE हे बंगळुरू येथे उभारली जाणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए बेलाग्राम. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव हे बेलाग्राम आहे आणि ते भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2025चा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए सुप्रिया साहू यांना. तर मित्रांनो, 2025चा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हा सुप्रिया साहू यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण ठरली आहे? तर मित्रांनो, कोण ठरली आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी शेरी सिंग. तर मित्रांनो, भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स हे शेरी सिंग ठरलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अनंत अंबानी यांना. पुढील प्रश्न पाहूया. फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मित्रांनो, कोणती महानगरपालिका आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी मीरा भाईंदर ही महानगरपालिका आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता कोण आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता हे मिलिंद साठे आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. जगातील पहिला सिरॅमिक वेस्ट पार्क कोणत्या राज्यात स्थापन झाला? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी उत्तर प्रदेश या राज्यात.
तर मित्रांनो जगातील पहिला सिरॅमिक वेस्ट पार्क हा उत्तर प्रदेश या राज्यात स्थापन झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी मोहनलाल यांना. पुढील प्रश्न पाहूया. 2025चा महिला क्रिकेट विश्वकप विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी भारत. तर मित्रांनो 2025चा महिला क्रिकेट विश्वकप विजेता संघ हा भारत ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. हनुमान प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो हा प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण बनले? तर मित्रांनो कोण बनलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी आदित्य पंड्या. तर मित्रांनो भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर हे आदित्य पांड्या बनलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. वृत्ती मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी केरळ या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 10वा मिसिंग युवा महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी आसाम या राज्यात आयोजित करण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. 70वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन. तर मित्रांनो 70वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन हा ठरलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोठे असेल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी कर्नाटक या राज्यात. तर मित्रांनो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय हे कर्नाटक या राज्यामध्ये असेल. पुढील प्रश्न पाहूया. मुंबई वन हे ॲप कोणी सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई वन हे ॲप सुरू केले. प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये कोणत्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि या चित्ररथाची थीम हे गणेशोत्सव होती मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अरुण घोष हा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. ॲपलचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी जॉन टर्नस यांचे ॲपलचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 साठी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी 1855 हे जनगणना 2027 साठी टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. युनायटेड किंगडमने कोणासाठी तंबाखूवर आजीवन बंदी घातलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी 1 जानेवारी 2009 नंतर जन्माला आलेले बालक यांच्यावर युनायटेड किंगडमने तंबाखूवर आजीवन बंदी घातलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे होते SRPF वरणगाव भरती करता अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. धन्यवाद.